रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त। आमचे संत निमराज महाराज पालखी देवगैठणचे ज्येष्ठ कार्यकर्ते बोहर यांचं मुलीचा साखरपुड्याचा कार्यक्रम आज भैरवनाथ लॉन्समध्ये पालखीचे संपन्न होत आहे। जोडीदार त्याकरता आज पालखीमध्ये सर्व कामात अग्रेसर असणारे नाही पहा बहादूर बोहर तर यांच्या कन्येचं साक्षीगंध विधी सोहळा हे आमचे बोहर हे पालखीमध्ये मालक तर ही गाडी मालक साखरपुडा आहे महाराजांच्या पालखीमध्ये बहादूर बोहर दरवर्षी निमंत्रण पत्रिकेस मान देऊ बोहर बहादूर यांची साक्षीगंध अर्थात साखरपुड्याच्या या कार्यक्रमाच्या उपस्थित असलेले महाराज सर्व पै पाहुणे इष्ट मित्रमंडळ नातेवाईक सगळे सोयरे विविध क्षेत्रातून आलेले अधिकारी पदाधिकारी व माता भगिनी, खरं सांगायचं तर या ठिकाणी चिखली गावचं आणि आमचं जुनं नातं आहे महाराजांची उपस्थित आणि ते दुनिया हा साक्षरगंधाचा कार्यक्रम आवर्जून या ठिकाणी घडवून आणलेत आमचे पाहुणे महाराज ते पाहुण्यांचं पण मी स्वागत करतो नियोजन आहे पहा बोहर परिवारांचं। आणि थोड्याच वेळामध्ये साक्षीगंध अर्थात साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू होत आहे तरी दोन्ही परिवारातर्फे आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। धन्यवाद। या साखरपुड्याच्या निमित्तानं आलेल्या सर्व पाहुण्यांचं बोहर पाटील आणि गुंड पाटील यांच्या वतीनं हार्दिक असं स्वागत। या कार्यक्रमाला तिचे माजी सभापती सखारामजी आवटी याही पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। त्याचप्रमाणे वाडा पालघर येथील उद्योजक योगेश पाटील आपण उपस्थित राहिलात, आपलंही दोन्ही परिवाराच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत। त्याचप्रमाणे सन्माननीय पाहुणे दत्तात्रय मापारी, सन्माननीय पाहुणे शरद करंजुले, त्याचप्रमाणे सन्माननीय पाहुणे बाबासाहेब मसे, सन्माननीय पाहुणे भाऊसाहेब हार्दे, त्याचप्रमाणे सन्माननीय जोशी काका, सन्माननीय दळवी पाहुणे, त्याचप्रमाणे सन्माननीय भाऊसाहेब त्याचप्रमाणे सन्माननीय पाहुणे गोपीनाथ गेगडे आपले मनपूर्वक दोन्ही परिवारांतर्फे हार्दिक स्वागत। आम्हाला विनंती आहे की याच्या साक्षीगंधाच्या साखरपुड्याच्या पाटील आणि गुंड पाटील या दोन्ही नवविवाहितांच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। या दोन्ही कुटुंबियांच्या वतीने मी प्रथमतः आपणा सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो आणि या दोन्ही ग्रामस्थांच्या वतीनं उपस्थित माझ्या सर्व माता भगिनींच्या वतीनं या दोन्ही वधूवरांच्या भावी यशस्वीसाठी लाख लाख शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करते आणि